गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 7:24 झालेली आहेत आणि आपण आत्ता जे पाहतो ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन ते हिंजवडी मार्ग. आणि मी साधारण आत्ता उभा आहे तो चतुर्शिंगी म्हणा किंवा हे जर समोर आपण पाहू शकाल ते सिंचन भवन किंवा रेंजल्सकडे. आणि आपण ही जी मेट्रो पाहतो आहे ही इकडे अशी हिंजवडी मानकडे जाणारी मेट्रो. त्याच्याशिवाय आपण हे आत्ता खाली जे पाहतो हे हा दुहेरी डबल डेकर मार्ग होणार आहे, जो की हे पाहिजे त्याचं काम असं प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे इथपासून साधारण जर आपल्याला माहिती असेल तर जवाहरनगर कॉलनीपासून त्याची सुरुवात होते. ही पाहिजे अशी खाली हे इथपासून सुरुवात होते आणि त्याचं काम असं प्रगतीपथावर आहे. आणि हा असा पुढे जाऊन तो पुढे युनिव्हर्सिटीपाशी जंक्शन होईल आणि त्या जंक्शनपाशी एक रस्ता औंधकडे जाईल, एक बाणेरकडे जाईल आणि एक पाषाणकडे जाईल. त्याच्याशिवाय त्या रस्त्याच्या वरून जर आपण हे पाहत असो तर ही पुणे मेट्रो ही इकडनं अशी हिंजवडीकडनं आलेली आहे आणि त्याचं काम असं प्रगतीपथावर आहे. इथे सेगमेंट लावलेले नाही आहेत, तिथे मागे आपल्याला सेगमेंट लावून झालेले दिसत आहेत. त्याच्याशिवाय पुन्हा दाखवतो मी, हे पहा इकडे बऱ्यापैकी सेगमेंट लावलेले आहेत. म्हणजे ज्याच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या पुण्याच्या दिशेला किंवा सिव्हिल कोर्टच्या दिशेला बऱ्यापैकी सेगमेंट लावलेले दिसत आहेत. हे जे पाहत असो आपण किंवा हे जे दिसतं आहे हे चतुर्शिंगी मंदिर आहे. हां, हे पाहिजे हे चतुर्शिंगी मंदिर आहे. आणि इकडे असं पुढे हिंजवडीकडे म्हणजे बाणेरहून आपली मेट्रो जाणार आहे, चाललेली आहे. मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केवळ एवढ्या करताच केलेली आहे, कारण थोड्या वेळ बराच वेळ पाठ पाहिली. पण आता धुकं वाढत जाईल आणि धुकं जर वाढत गेलं तर आपल्याला व्हिजिबिलिटी आणखी कमी होत जाईल. आत्ता व्हिजिबिलिटी कमीच होत आहे, पण त्यातूनही मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पहा, इथपासून आपली ही मेट्रो ही पुण्याकडनं येणारी मेट्रो आहे. थोड्या वेळात तर काहीच दिसायचं नाही. हे पहा, हा साधारण आपण असं म्हणूया की RBI पासला स्पॉट आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पासला स्पॉट आहे. आणि इकडे पुढे आल्यानंतर ही अशी मेट्रो आलेली आहे पुढे. हे जसं म्हटलं मी तुम्हाला सिंचन भवन किंवा रेंजल्सपासला प्रोग्रेस आहे. हा जो प्रोजेक्ट बनतो आहे हा 23 किलोमीटरचा, म्हणजे हिंजवडी मानपासून ते सिव्हिल कोर्टपर्यंत 23 किलोमीटर आहे साधारण. आणि 23 किलोमीटरमध्ये 23 स्टेशन्स आहेत. मी त्या स्टेशनची जी मला आठवतात मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो म्हणण्यापेक्षा जेवढी मला माहिती आहेत तेवढी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता मी थोडा प्रयत्न केला, पण मला मोबाईल काय जास्त जमत नाही आणि यूट्यूबचे मला जुजबी नाही. त्यामुळे जे मी लिहून आणलं होतं ते पुन्हा दाखवायला मला जमलेलं नाही आहे. पण 23 स्टेशन्स आहेत. त्याच्यामध्ये जर आपण म्हटलं सिव्हिल कोर्ट, त्यानंतर शिवाजीनगर, त्यानंतर पुढे मी मोदीनगर म्हटलं आहे, मोदी बाग म्हटलं आहे, पण ते मोदी बाग नाही आहे ॲक्च्युली. त्याच्यापुढे रिझर्व्ह बँक, त्याच्यापुढे हे रेंजल्स म्हणूयात किंवा सिंचन भवन म्हणूयात. पण काही जरी असलं तरी स्टेशन नंतर त्याची नावं बदलू शकतात. त्यामुळे जसं आपण पाहिलेलं मंगळवार पेठेचं RTO मेट्रो स्टेशन किंवा कसबा पेठेचं बुधवार पेठ मेट्रो स्टेशन होतं, त्याचं आता पूर्वी बुधवार पेठ मेट्रो स्टेशन होतं, पण आता त्याचं झालेलं आहे कसबा पेठ मेट्रो स्टेशन.
अशी नावं बदलू शकतात. आपल्याला 23 नावं आहेत एवढं कन्फर्म आहे. 23 स्टेशन्स आहेत आणि 23 स्टेशनची कामं चालू आहेत. तर हा प्रोजेक्ट होतो आहे तसा 2 टप्प्यामध्ये व्हायला हवा किंवा करतायत म्हणूयात आपण. हिंजवडी मान ते बालेवाडीपर्यंत 1 टप्पा आणि बालेवाडी ते सिव्हिल कोर्ट हा दुसरा टप्पा. आता ह्या बाजूला जर पाहिलं आपल्याला तर दूरवर तर काही दिसत नाही, कारण मी इतक्या उंचावर असूनसुद्धा मध्ये झाडं आहेत. पण आपल्याला हे दिसतं आहे नक्की की आपली मेट्रो चाललेली वरून आणि त्याच्या खाली हा डबल डेकर ब्रिज आणि त्याच्या पुढे खाली आणखी एक रस्ता आहे. हा ब्रिज पूर्वी होता इथे, नाही असं नाही, पण तो पाडून आता पुन्हा करतायत आणि त्याचं काम असं प्रगतीपथावर आहे. तर हा 25 मार्च 25पर्यंत देण्याचं त्यांचं टार्गेट होतं. पण आता किती होणं टार्गेट अचीव करतायत मला कल्पना नाही त्याची. आपण हे आत्ता समोर पाहतो आहोत. आत्ता डिसेंबर चालू आहे आणि 25 मार्चला तर आपलं मार्चला तर 2025 मार्चला तर फार थोडे दिवस शिल्लक आहेत. ठीक आहे, आपल्याला काय आपलं लवकरच होईल एवढं पाहूयात. आणि आत्ता कुठे नुकताच सूर्योदय दिसतो आहे मला. मी जसं म्हटलं तुम्हाला की आता धुकं वाढत असेल पण सूर्योदय होऊन बराच वेळ झाला आहे आणि सूर्य असा इथपर्यंत वर आलेला आहे. मी बराच वेळ थांबलो होतो पण नंतर म्हटलं आणखी धुकं वाढेल, पण त्यामुळे अगोदर शूटिंग करून घ्यावं. आता ह्या एरियल व्ह्यू आपल्याला असं दिसतं आहे. आता हे पाहिल्यानंतर आपण आता खालून पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करूयात. मी आता एरियल व्ह्यूने दाखवतो आहे परत एकदा. इकडे तर काही जास्त दिसत नाही आपल्याला. हे इकडे हिंजवडीकडे झालेली आणि ही मागून आलेली शिवाजीनगर सिव्हिल कोर्टकडून. चला तर मग आणखी थोडं पुढे जाऊया आणि खालून पाहण्याचा प्रयत्न करूया. आत्ता कुठे सूर्य जरा व्यवस्थित दिसायला लागला आहे. हा पहा, सूर्योदय होतो आहे. सूर्योदय होतं इन द सेन्स सूर्योदय झालेला आहे आणि आत्ता वाजलेत सकाळी 7:42 झाले आहेत आणि खालून असं दिसतंय पहा. हे पाया असं दिसतंय. सूर्योदय तर झालेला आहे आता. थोडं खाली येऊन पाहिलं तर आपल्याला हे असं दिसतं आहे. हे समोर रेंजल्स किंवा इकडे भीमतडी जत्रा चालू आहे पुढे, किंवा सिंचन भवनचं मैदान आहे. आणि ही अशी इकडे हिंजवडी मानकडे गेलेली मेट्रो. आणि पुन्हा इकडून पाहायचं म्हटलं आपण म्हणजे जी शिवाजीनगर सिव्हिल कोर्टकडनं आलेली मेट्रो ही पाहायची. अजून थोडं पुढे जाऊयात. ही अशी शिवाजीनगर सिव्हिल कोर्टकडनं आलेली हे डबल डेकरचं ब्रिजचं काम चाललेलं आणि हे वरची आपली फेज 3ची हिंजवडी मेट्रो. ही अशी पुढे हिंजवडीकडे गेलेली. आता आपण खाली जाऊयात. अगदी खाली आल्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे हा डबल डेकर ब्रिज वर मेट्रो हे इथे कामं चाललेली आहेत. आणि ही म्हणजे इकडे हिंजवडीकडे गेलेली आहे आणि ही अशी आलेली आहे जे दाखवतो आहे मी तुम्हाला शिवाजीनगरकडून. ही अशी शिवाजीनगरकडनं आलेली आहे आणि हे
रोडचं काम असं प्रगतीपथावर आहे, कारण त्याच्यावर पुन्हा आपले मेट्रो झाली. तर व्हिडिओ माझा मोठा होत चालला. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.